ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची आज नागपूरमध्ये बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। नागपूरमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आज संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे। विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे। झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेवरून हायकोर्टानं सरकारला सुनावलंय। कोणत्या आधारावर झिशान सिद्दीकींची सुरक्षा कमी केली आणि सुरक्षा कमी केल्यानंतर सिद्दीकींना काही झाल्यास जबाबदार कोण, असा सवालच मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला केलाय। प्रथमदर्शनी चुकीच्या हेतूनं सुरक्षा कमी केल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं, तर थ्रेट परसेप्शन समितीच्या बैठकीच्या नोंदींची माहिती मुंबई उच्च न्यायालयानं मागवली असता बैठक झालीच नसल्याचंही उघड झालंय। या प्रकरणात पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे। राज्य सरकारला माहिती देण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत। सोलापूर महापालिकेनं इंदिरा गांधी स्टेडियमची 11 एकर जमीन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिल्याची माहिती आहे। इंदिरा गांधी स्टेडियमची 11 एकर जमीन महापालिकेनं एमसीएला 29 वर्षाच्या करारानं दिली। अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करत जवळपास 1.5 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे। दरम्यान महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत, तर रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। ऑक्टोबर रोजी ते जे शुल्क जे पत्र आहे ते आम्ही शासनाला पाठवलं आणि शासनाला पाठवल्यानंतर त्यांचा पाठपुरावा आता सुरू आहे आणि आता आम्ही त्यांना वेळोवेळी सूचित पण केलं की लवकरात लवकर करा। त्यानंतर मागच्या आठवड्यात आम्ही ही प्रक्रिया लवकरात पूर्ण करून घेण्यात यावी, अन्यथा जर आपण विहित वेळेमध्ये जर जे नोंदणीकृत करारनामा आहे तो जर आपण पूर्ण केला नाही तर आम्ही तो करार रद्द करू, असे सुद्धा एक लेखी स्वरूपाचं पत्र आम्ही मागच्या आठवड्यात दिलेलं आहे। निवडणुकीत रेती माफियांकडून पैसे देऊन मला पाडण्याचा प्रयत्न झाला, गंभीर आरोप भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। राजकारणात आता रेती माफिया आले आहेत, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय। रेती विकण्याचा धंदा करू नका, रेती मोफत करा, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय। माझ्या निवडणुकीत रेती माफियांनी पैसे देऊन मला पाडायचा प्रयत्न केला, ही काय पद्धत आहे? रेती माफिया हे आता राजकारणात काम करणाऱ्या लोकांपेक्षा धनशक्ती मोठी की जनशक्ती मोठी? तर तुमच्या चुकीच्या धोरणांनी धनशक्ती ही मोठी होत आहे, श्रेष्ठ होत आहे। तुम्ही कायद्यात तरतुदी केल्यानंतर सुद्धा तुम्ही एकदा आकडा घ्या। आणि कृषी मंत्री महोदय, माझी आपल्या माध्यमातून महसूल मंत्र्यांना विनंती आहे, रेती मोफत करा आणि सेस लावा बांधकामावर। विधिमंडळात किती वेळ बसलात, असा सवाल दरेकर यांनी ठाकरेंना केलाय। शेतकऱ्यांविषयी विधिमंडळात काही बोललात का, याचं उत्तर द्या, असा सवाल सुद्धा दरेकर यांच्याकडून करण्यात आलाय। मोदी शहा फडणवीसांना शिव्या देणं बंद करावं, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। हिंदुत्वाविषयी भाषण करायला आपल्याला मैदान आहे, कोट्या करायला आपल्याला मैदान आहे। आपण हे विधिमंडळाचं सभागृह चालू आहे, आपण विधिमंडळाच्या सभागृहात किती वेळ बसलात? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांविषयी 2 वाक्य आपण त्या ठिकाणी काढलीत का, याचं पहिलं उत्तर त्या ठिकाणी त्यांनी द्यावं। त्याच्यामुळे मला वाटतं शेतकरी आज आपत्ती शेतकऱ्यावर आले। आज राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी पुरवणी मागण्यांमध्ये 15-16 हजार कोटीची तरतूद केले। कधी मोदी साहेबांना शिव्या द्या, कधी अमित शाह साहेबांना शिव्या द्या, त्यांच्यावर कोट्या करा, कधी देवेंद्रजींवर व्यंगात्मक बोलणं, मला वाटतं त्यांनी यातनं बाहेर